आहे। आज मी तुम्हाला एक मस्त माझी नवीन रेसिपी तुम्हाला मी शेअर करणार आहे की रेसिपीला आपण सुरुवात करूया। झटपट लवकर होणारी मेथी आणि बटाट्याची सुकी भाजी। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक मस्त छान एक अशी रेसिपी नवीन तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे की मेथी आणि बटाट्याची मस्त सुकी भाजी जी तुम्हाला मी आज शेअर करणार आहे की तुम्ही आज माझी रेसिपी बघा। चला मी आज ही मेथी मस्त चांगली स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवून घेतलेली आहे आणि छान धुवून घेतलेली मस्त जे पानं। एका साईडला मी 3 ते 4 बटाटे घेऊन असे लांबसारखे काप करून घेतलेले की हे आपल्याला मेथीमध्ये टाकून घ्यायचे। आपल्याला बटाटा मेथीची भाजी सुकी करून घ्यायची। तर आपल्याला मेथी झाली, बटाटा झालेला आहे। फोडणीसाठी मी 3 ते 4 एक पाकळ्याची एक लसूण घेतलेला आहे। लसूण साफ करून बारीक कापून घेतलेला आहे। मिरच्या घेतल्या 4 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहेत। 2 कांदे घेतलेत लांब कापून घेतले। एका साईडला मीठ, हळद आणि जिरा घेतलेला आहे। सर्वात पहिले मी आता कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल टाकून घेतलेले आणि छान असं गरम करायला ठेवलेलं आहे जेणेकरून मस्त आपल्याला तडका द्यायचा आहे। तर सर्वात पहिलं मी आता त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकून घ्यायचा की लसणाचा खूप सुगंध येतो भाजीला। लसूण टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला जिरा टाकून घ्यायचा आहे। मिरची टाकून घ्यायची आपल्याला कारण की लसूण ब्राऊन झालेला आहे। आणि मग आपल्याला कांदा टाकून घ्यायचा। हे आपल्याला सगळं आता एकजीव करून घ्यायचं आपल्याला मस्तपैकी। मस्त आपल्याला कांदा, लसूण, हिरवी मिरची, जिरा चांगलं तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं जेणेकरून मस्तपैकी आपल्या तेलामध्ये छान असा मसाला झाल्याच्या नंतर आता ह्याच्यामध्ये मला जे मी मीठ घेतलेले आणि हळद ती टाकून घ्यायचे। मीठ आणि हळद घेतल्यानंतर परत एकदा आपण कांदा आणि मिरचीला परत परतून घेऊया जेणेकरून मस्त आपल्या कांद्याला मीठ आणि हळदीचं छान अशी फोडणी बसते की तेलामध्ये मस्त एकजीव होऊन जातो। आणि आता ह्याच्यामध्ये जे थोडंसं आपल्याला नरम कांदा झाला की मग आपल्याला त्याच्यामध्ये बटाटा टाकून घ्यायचा। बटाटा पण आपल्याला एकजीव करून घ्यायचा। मग आपल्या त्याच्यामध्ये धुतलेली मेथी त्याच्यामध्ये टाकून घ्यायची। कांदा छान नरम झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला बटाटा टाकून घ्यायचा जेणेकरून बटाटा पण आपला चांगला सॉफ्ट सारखा असा क्रिस्पी सारखा करणार आहे आपण। बघा छान आपल्या हळदीमध्ये छान असा बटाटा परतून घ्यायचा। बिलकुल पाणी न घालता आपल्याला बटाटा मेथीच्या भाजीमध्ये शिजवून घ्यायचा आहे जेणेकरून छान त्याच्यामध्ये हा होऊन जाईल। थोडंसं तेलामध्ये परतून घेतल्याच्या नंतर त्याचं मस्त असं म्हणजे सॉफ्ट सारखं क्रिस्पी सारखं लागतं। आता मी टमाटा कापून घेतलेला आहे। टमाटा पण टाकून घेतला त्याच्यामध्ये। टमाटा टाकून घेतल्याच्या नंतर जे आता आपल्याला 5 मिनिटं फक्त फास्ट गॅसवर ठेवून घ्यायचे की चांगला आपला बटाटा थोडासा क्रिस्पी होतो खालून आणि कांदा त्याच्यामध्ये कडक राहतो। आता थोडंसं 5 मिनिटांमध्ये आपल्याला परत एक जीव वर खाली करून घेतल्याच्या नंतर मग आपण त्याच्यामध्ये मेथी टाकून घ्यायची। एक साईडला मस्त आपला बटाटा छान असा कडक झालेला आहे जेणेकरून टमाट्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी सुटतं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मेथीची भाजी टाकून घ्यायची। पाणी आता मी गाळून घेतलेलं आहे मेथीच्या भाजीमध्ये। ते बारीक गॅसवरती ठेवून घ्यायचं जेणेकरून मस्तपैकी ते आपल्याला वाफेवरची भाजी चांगली खाली बसेल तेव्हा आपल्याला एक जीव वरती करता येईल। तोपर्यंत आपल्याला बारीक गॅसवरती जोपर्यंत भाजी खाली बसत नाही तोपर्यंत आपण ते असंच ठेवून घेऊया। थोडी भाजी आपली खाली बसली की मग आपण बटाट्यावरती घेऊन मेथी खाली टाकून घेऊ। हे बघा मस्तपैकी आता छान अशी नरम झालेली थोडी भाजी। आता आपल्याला वर खाली करून घ्यायची जेणेकरून मस्त त्याला पाणी सुटतं भाजीला। बघा आता
हे बघा मस्त बारीक गॅसवरती छान एकदम मस्त भाजीचं आपलं पाणी सुकून झालेलं आहे आणि मस्त भाजी अशी कोरडी झालेली आहे. थोडंसं पाणी आहे अजून, आपल्याला बारीक गॅसवरती मस्त भाजी ह्याच्यामध्ये शिजून घ्यायची आहे न झाकण ठेवता. तर 5 मिनिटांमध्ये आपल्याला मस्तपैकी फास्ट गॅसवरती हे बघा आता भाजी झालेली आहे आपली. 5 मिनिटांमध्ये आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा. हे बघा आता मस्त आपली भाजी झालेली आहे. आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. मस्त सुकी झाली, फटफटीत सारखी छान अशी सुगंध खूप मस्त येतोय. चला मग आपल्याला मस्तपैकी आता आपण बॉलमध्ये काढू. मस्तपैकी आपली सुकी भाजी झालेली आहे. मस्तपैकी बटाटा आणि मेथीची सुकी भाजी रेसिपी लवकर झटपट. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितल्यामुळे तुमच्या मनापासून आभार मानते. थँक्यू.